ठाणे प्रभाग क्रमांक 18 मध्ये अपक्ष उमेदवार निलेश लाहोटे यांनी प्रचारात जोर धरला असून प्रभागात कोणकोणत्या योजना ते राबवणार आहेत, कोणते बदल घडवणार आहेत, हे आपण आज महाराष्ट्र माझा न्यूजच्या माध्यमातून जाणून घेऊया. काय सांगाल, निवडणुकीच्या रिंगणात हा प्रचार प्रभाग क्रमांक 18 मधून तुम्ही निवडणूक लढवताय. नेमकं कोणतं विजन घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरला, थोडक्यात काय सांगाल? मी निलेश लोटे, प्रभाग क्रमांक 18 चा अपक्ष उमेदवार. माझी निशाणी आहे रिक्षा. मी या प्रभागामध्ये गेले 25 वर्ष लोकसेवेच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे. मला प्रभागातील लोकांना एवढं सांगायचंय की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण ही संधी द्यावी. मी प्रभागामध्ये माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून लोकांना जी शासकीय योजनांची माहिती, विधवा महिलांचे फॉर्म, त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था यासारख्या सामाजिक कामांवरती मी काम करणार आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आपण मतदान करावं आणि निवडून द्यावं. सर, आतापर्यंत तुम्ही समाजसेवेची कामं केलेली आहेत. काय सांगाल तुमच्या ओव्हरऑल या सगळ्या कामाबद्दल, थोडक्यात काय सांगाल? मी माझ्या ह्या जनसेवेच्या माध्यमातून जी कामं करतोय ही कामं तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवली. विधवा महिलांना मदत करून देणं, त्याचबरोबर आता लाडके बहीण ही जो योजना आहे या माध्यमातून विभागातील 5,000 महिलांचे मी फॉर्म भरले होते. त्याचबरोबर त्यांची केवायसी करून देणं आणि ज्या महानगरपालिकेच्या योजना आहेत त्या समाजातील शेवटच्या थरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खूप काम केलेलं आहे. मी एकमेव असा कार्यकर्ता आहे की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेलो आहे. सर, येणाऱ्या पुढील 5 वर्षासाठी प्रभागासाठी आपलं काय विजन असणार? कोणती कामं प्रभागासाठी तसंच ठाणे शहरात तुम्ही करणार आहात, काय वाटतं तुम्हाला? माझ्या या प्रभागामध्ये सगळ्यात मोठी अडचण पार्किंगची आहे. भविष्यामध्ये पार्किंगची व्यवस्था करणे हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं विजन आहे. त्याचबरोबर स्वच्छता. आज तुम्ही या प्रभागामध्ये फिरलात तर प्रभागामध्ये एंट्री केली तर सर्वच ठिकाणी तुम्हाला कचऱ्याचं हे डेपो लागलेले दिसतात. त्याचबरोबर माझ्या प्रभागामध्ये जर तुम्ही बाहेरून कुठून आलात, सर्वच ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला फार मोठ्या प्रमाणावरती अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या हातगाड्या आहेत आणि त्याच्यावरती स्टॉल लागले आहेत. जर ठाणे शहर हे स्मार्ट सिटी आहे तर मग हे का? माझी लोकांना हीच विनंती आहे की जर तुम्ही मला संधी दिली तर मी या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती काम करेल आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी समर्थपणे मी उभा राहील. थोडक्यात काय सांगाल आणि मतदार राजाला काय आव्हान कराल? मी मुळात या प्रभागातील स्थानिक आहे. माझं नाव निलेश लोटे असून मी प्रभाग क्रमांक 18 चा उमेदवार आहे. माझी निशाणी रिक्षा आहे. मी प्रभागातील नागरिकांना एवढीच विनंती करेन की मी ज्या प्रभागामध्ये राहतो या प्रभागामध्ये मी 24 तास उपलब्ध असतो. मला कोणीही भेटू शकतं, मी कोणालाही भेटायला जाऊ शकतो. माझा मोबाईल नंबर 24 तास चालू असतो आणि माझं कार्यालय दिवसभर चालू असतं. माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून खूप सारी कामं होतात. त्याच्यामुळे मी एक स्थानिक उमेदवार म्हणून आपल्याला विनंती करेल की येणाऱ्या 15 जानेवारी 2026 प्रभागातील स्थानिक उमेदवाराला मतदान करा आणि माझं चिन्ह आहे रिक्षा आणि रिक्षासमोरील बटन दाबलं तर प्रभागात नक्कीच परिवर्तन होईल आणि विकासाचा वेग नक्कीच वाढेल. आपल्या प्रभागातील महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आपल्या प्रभागात देखील. तर महिलांसाठी तुम्ही कोणते उपक्रम भविष्यात राबवणार आहात? कशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्ही या उपक्रमासाठी ठेवली आहे व आतापर्यंत महिलांसाठी आपण काय काय कामं केलीत, काय सांगाल थोडक्यात? मी प्रामुख्याने आपल्याला सांगतो की माझ्या विभागामध्ये माझ्या माता भगिनींचा माझ्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे. त्यांच्या सहकार्यामुळे मी प्रभागात खूप काम केलेलं आहे. लाडकी बहीण या सेवेच्या माध्यमातून मी घरोघरी पोहोचलो आहे. माझ्या प्रभागामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी मला जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्की काम करेल. कारण की जर कुटुंब सक्षम झालं, महिला सक्षम झालं तर कुटुंब सक्षम होईल. म्हणून महिलांसाठी ज्या ज्या शासकीय योजना असतील, महिलांच्या माध्यमातून जे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले जातील यासाठी मी सक्षमपणे माझं काम करेल. आणि जे माझ्या प्रभागामध्ये आज महिलांवरती अत्याचार होतात किंवा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललेला आहे, अशा लोकांसाठी मी निर्भयपणे पुढे येईल आणि माझ्या माता भगिनींची मी सुरक्षा करेल आणि त्यांच्यासाठी मी ठामपणे उभा राहील. म्हणून मी माझ्या माता भगिनींना विनंती करतो की आपण मला मत द्या आणि मला आपली सेवा करण्याची संधी द्या.